लवकर उठ, नाहीतरी तेच सोडून मावशीच्या घरी आम्ही निघून जाऊ, अशी सकाळ सकाळी धमकी भेटली. डोळ्यांच्या बापण्या उघडताच मला हरवलेला स्किन केअरचा काजळचा तुकडा मला सापडला. डॉक्टरांकडे चाललो होतो गाडीच्या, कारण की छोटासा बिघाड झाला होता. हे आहेत आमचे सँडी भाऊ. यांनी यांचा हात तोडून घेतला आहे म्हणून हे शाळेतून घरी आहेत, तर हे यांच्या बहिणींना शाळेत आणायला जातात. 1 तास जेवून 4 तास झोप काढून चुलीचा धूर खाऊन म्हटलं थोडासा निसर्ग पाहूयात म्हणून अंगणाच्या एका टोकाला जाऊन उभे राहिलो. निसर्ग पाहतच होतो. हे आहेत सँडी भाऊ. यांनी यांच्या वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी यांनी यांचा शरीराचा एक अवयव तोडून घेतलेला आहे, तो म्हणजे यांचा हात. म्हणून आम्ही सगळ्या बहिणी मिळून ह्याच्यावर बोली लावत होतो. तर ऐका. रुपयाला घेऊन जावे. ओनली 100 रुपये. आम्ही बहिणींनी मिळून ह्याला चंदन लावला म्हणून हा आम्हाला गंध लावत होता. बहिणीने दिलेला दगडासारखा पेरू खाऊन, तिची नवीन अशी कॉम्पोस्ट बॉक्स पाहून, छोटीशी ताटली आहे आणि तुमच्या घरात मोठी अशी प्लेट असेल आणि आमच्या घरात जेवायला आमच्यासोबत आमचे कुत्रे मांजरे सोबत असतात, हे कायम लक्षात ठेवा. आमची नवी कोरी गाडी आम्हाला आदल्या रात्रीच आम्हाला पाहायला भेटली आणि ह्यासाठी मी काय एक्सायटेड होते, इतकं काय झालं होतं तर ते पहा. ही आमची गाडी नवीन, तर पण आम्हाला आदल्या रात्रीच पाहायला भेटली. शोरूमवरून आली, म्हणजे कंपनीमधून, आणि आता आम्ही ते पाहायला आलो. मी इतकी का एक्सायटेड होते कारण की फायनली बऱ्याच दिवसांनंतर आमची गाडी आम्हाला भेटली होती. म्हणून माझा भाऊ, माझी फॅमिली, आम्ही सगळेजण खूप खुश होऊन घरी गेलो.